नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण ठाणे पोलीस भरतीचे महत्त्वाचे कठीण प्रश्न ऑप्शनवरून कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 10 खुर्च्याची एकूण किंमत 4 टेबलच्या किमती एवढी आहे. तर 15 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकत्रित किंमत रुपये 4,000 आहे. तर 12 खुर्च्या व 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती? आता इथे 10 खुर्च्यांची एकूण किंमत 4 टेबलच्या किमती एवढी आहे. आता खुर्च्या म्हणजे आपण काय घेऊया? चेअर घेऊया. म्हणजेच 10 खुर्च्यांची किंमत 4 टेबल एवढी आहे. म्हणजेच इथं कसं लिहू शकतोय आपण? एका टेबलची किंमत काय असणार आहे? हे 10C डिवायडेड बाय 4 आपण लिहू शकतोय. त्यानंतर त्याने काय दिले? 15 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकत्रित किंमत दिली. 15 खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत किती दिले? 4,000 रुपये काय दिले त्यांनी? किंमत दिले 4,000. आता टीच्या जागी आपण 10C डिवायडेड बाय 4 ही व्हॅल्यू पुट करूया. 15 आता आपल्याला काय मिळालेलं आहे? 20C इज इक्वल टू 4,000. त्यावरून आपण एका चेअरची किंमत आता म्हणजेच 20C म्हणजेच 20 खुर्च्यांची किंमत किती आहे? 4. तर एका चेअरची किंमत किती येईल? 4,000 डिवायडेड बाय 20. 200 रुपये काय होईल त्याची? एका खुर्चीची किंमत 200 रुपये होईल. त्यानंतर आता 10C इज इक्वल टू 40 आहे. तर Cची व्हॅल्यू काय आली? 200 इज इक्वल टू 40. त्यावरून टेबलची पण किंमत आपल्याला फाइंड करता येते. म्हणजेच एका टेबलची किंमत काय येणार? 10 इंटू 200 डिवायडेड बाय 4 किती होईल? 500 रुपये एका टेबलची किंमत. खुर्चीची किंमत मिळालेली आहे आपल्याला 200 रुपये, टेबलची किंमत 500 रुपये. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायला सांगितले? 12 खुर्च्या आणि 3 टेबलची किंमत आपल्याला फाइंड करायला सांगितले. म्हणजेच काय होईल? 12 गुणुले 200 अधिक 3 गुणुले 500. 12 गुणुले 200 Cची व्हॅल्यू ठेवली तर प्लस 3 गुणुले 500 काय उत्तर येईल आपलं? 2400 प्लस 1500 3,900 रुपये काय असेल? 12 खुर्च्यांची आणि 3 टेबल यांची किंमत किती असेल? 3,900. आपलं फायनल उत्तर असेल 3,900. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. 5 क्रमगत संख्यांची बेरीज 340 आहे. तर त्या संख्यामधील दुसऱ्या व 5व्या संख्यांची बेरीज किती? आता अशा कोणत्या 5 संख्या आहेत ज्यांची बेरीज काय आहे? 340. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. जर सरासरी काढायची असेल तर आपण काय करतोय? 5 संख्यांची सरासरी काय असते? आता इथे बेरीज काय दिले? 5 संख्यांची सरासरी आपण असं काढतोय. म्हणजे आता यांची सरासरी जी असते, सरासरी किती येईल याची? 5 सक 30, 45, 68 काय असेल त्यांची सरासरी. यांची जी क्रमवार संख्यांची जी सरासरी असते ती मधली संख्याच असते. आता ही म्हणजे या 5 क्रमवार अशा संख्या आहेत ज्यांची बेरीज काय होईल? 340 आणि यांची सरासरी काय असते? मधला नंबर त्यांची सरासरी असते. आता त्या संख्या कोणत्या असणार आहेत? 67, 66, 66, 67, 68, 69 आणि 70. आता त्यांनी काय विचारले? दुसऱ्या व 5व्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे 67 प्लस 5वी संख्या कोणती आहे? 70. आपलं उत्तर असेल 137. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. फक्त इथे लक्षात काय ठेवायचं आहे? 5 क्रमवार संख्या दिलेल्या असतील, विषम संख्या कोणत्या असतील? 7 असतील, 5 असतील, तर जो मधला नंबर असतो तो त्यांची सरासरी असते. प्रश्न क्रमांक 3. संपतने आपल्या जवळील अर्धी रक्कम जीवनला दिली. उरलेल्या रकमेतील अर्धी रक्कम रमेशला दिली. त्यातून उरलेल्या रकमेपैकी 1/3 हिस्सा त्यांनी प्रियाला दिला. जर प्रियाला 15,500 रुपये दिले तर संपत जवळ एकूण किती रक्कम असेल? ऑप्शनवरून जातो इथं आपण. काय आहे? 1,86,000 संपत जवळ होते. आता संपतने आपल्याजवळ अर्धी रक्कम जीवनला दिली. संपत जवळ काय रक्कम असणार आहे? 1,00,000. ऑप्शनवरून पाहतोय आपण 1,86,000. आता जीवनकडे काय रक्कम असणार आहे? अर्धी रक्कम त्याने संपतने काय दिली? याच्या अर्धी रक्कम जीवनला दिली. आता अर्धी रक्कम किती असणार आहे? डिवायडेड बाय 2
9218 बेत्रिक 6 000 म्हणजेच 1,86,000 मधील 93,000 जीवनकडे असणार आहे. आता उरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम रमेशला दिली. कोण? संपतने काय केली? आता उरलेली रक्कम त्याच्याकडे किती असणार आहे? 93,000 त्याच्याकडे शिल्लक असणार आहे. आता 93,000 पैकी अर्धी रक्कम त्याने रमेशला दिली. म्हणजे रमेशला किती दिलेले असणार आहे? 93,000 डिवायडेड बाय काय होणार आहे? 2 होणार आहे. म्हणजे रमेशकडे किती असणार आहे? 46,500 त्याने दिलेले असणार आहे. त्याच्याकडे आता किती शिल्लक राहिलेले असणार आहे? 46,500. त्यांनी अर्धी रक्कम रमेशला दिल्यामुळे त्याच्याकडे तर 46,500 रक्कम उरली. तून उरलेल्या रकमेपैकी 1/3 हिस्सा त्याने प्रियाला दिला, तर प्रियाला 15,500 रुपये दिले. आता 1/3 त्याच्याकडे शिल्लक किती आहे? 46,500. तर प्रियाला किती मिळतील? 15,500. आता हे ऑप्शनमध्ये करेक्ट येते का बघा. म्हणजे दोन्ही बाजू इक्वल झालेले आहेत, त्यामुळे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. आपण इथे ऑप्शनवरून फाइंड केले. त्याऐवजी जर ऑप्शनवरून तुम्हाला फाइंड करायचं नसेल तर कसं करू शकतोय? एक्स काय असणार आहे? संपतकडे. म्हणजे हा ऑप्शन जो घेतला आपण तिथे काय घेणार? एक्स घेणार. आता ही शिल्लक जी त्याच्याकडे रक्कम राहणार आहे जीवनला दिल्यानंतर x/2. त्यानंतर यातली तो अर्धी रक्कम रमेशला देणार आहे. त्यानंतर त्याच्याकडे किती शिल्लक राहील? x/4 शिल्लक राहील. आता 1/3 इंटू x डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काय येणार? 15,500. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? 15,500 गुणुले 12 1,86,000. त्यामुळे एक्स आलं पर्याय क्रमांक ए 1,86,000. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही काय करू शकताय? फाइंड करू शकताय उत्तरे. प्रश्न क्रमांक 4. 0.07 स्क्वेअर प्लस 0.53 स्क्वेअर प्लस 0.078 स्क्वेअर डिवायडेड बाय 0.007 स्क्वेअर प्लस 0.053 स्क्वेअर प्लस 0.0078 स्क्वेअर बरोबर किती? आता हे 0.07 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय आहे? 0.007. तर आपण हेच कसं लिहू शकतोय? 0.07 स्क्वेअर प्लस न्यूमरेटर आहे असाच ठेवूया 0.078 स्क्वेअर. डिनॉमिनेटर कसा लिहू शकतोय आपण? 0.07 डिवायडेड बाय 10चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू पुट करायची या जागी प्लस 0.0553 डिवायडेड बाय 10 स्क्वेअर प्लस 0.078 डिवाइड 10 स्क्वेअर. तर एक्स डिवायडेड बाय वायचा स्क्वेअर आपण असं पण लिहू शकतो एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. तसेच आपण हे पण लिहूया 0.07 स्क्वेअर प्लस 0.53 स्क्वेअर प्लस 0.078 स्क्वेअर डिवाइड 0.07 स्क्वेअर डिवाइड 10चा स्क्वेअर प्लस 0.53 स्क्वेअर डिवाइड 10चा स्क्वेअर प्लस 0.078 स्क्वेअर डिवायडेड बाय 10चा स्क्वेअर. आता इथे आपण काय केले? 1 डिवायडेड बाय 100 जे येईल ते कॉमन काढले. 10चा स्क्वेअर 100, 1 डिवायडेड बाय 100. त्यामुळे कॉमन काढल्यानंतर आत कोणतं ब्रॅकेटमध्ये काय राहील? 0.07 स्क्वेअर प्लस 0.53 स्क्वेअर प्लस 0.078 स्क्वेअर. आता हा पूर्ण निघून जाईल. राहील काय आपल्याकडे? 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 100 बरोबर. म्हणजेच काय उत्तर येईल आपलं? 100 उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 100. प्रश्न क्रमांक 5. एका व्यक्तीने 12.5% दराने वार्षिक पद्धतीने आकारलेल्या चक्रवाढ व्याजाने रुपये 22,800 किमतीचा एक रेफ्रिजरेटर खरेदी केला. पहिल्या वर्षीच्या शेवटी त्याने 8,650 रुपये फेडले. दुसऱ्या वर्षीच्या शेवटी त्याने 9,125 फेडले. तर ते संपूर्ण कर्ज फेडण्यासाठी त्याला तिसऱ्या वर्षीच्या शेवटी किती रक्कम द्यावी लागेल? आता रेट काय दिलेला आहे?
12.5% आणि रक्कम कितीचा फ्रीज आहे तो? फ्रीजची किंमत काय आहे? फ्रीजची 22,800. तर 12 वर्षाखेरीस वर्षाच्या शेवटी व्याज किती होणार आहे? वर्षाच्या शेवटी व्याज किती होईल? 22,800 12.5 दराने. म्हणजे यांचा गुणाकार काय येईल? 2,850 काय येईल? वर्षाच्या शेवटीचे हे काय असणार आहे? व्याज असणार आहे. मग एकूण रक्कम आपल्याला किती द्यावी लागणार आहे? एकूण रक्कम किती होईल? एकूण रक्कम होईल 22,800 प्लस 2,850 किती होईल रक्कम? 25,650. त्यानंतर पहिल्या वर्षीच्या शेवटी त्याने 8,650 फेडले. आता एकूण रक्कम पहिल्या वर्षी शेवटपर्यंत एवढी झाली 25,650. आता पहिल्या वर्षी त्याने किती फेडलंय? 25,650 वजा 8,650. याचं उत्तर किती येईल? 17,000 रुपये काय येतात? शिल्लक राहिलेले आहेत. आता 17,000वरती पुन्हा काय होणार आहे? 17,000वरती पुन्हा 12.5 रेटनी काय होणार आहे? दुसऱ्या वर्षी काय येणार आहे? व्याज होणार आहे. दुसऱ्या वर्षीचं व्याज किती होईल? 1,125 काय होईल याचं? दुसऱ्या वर्षीचं व्याज होईल. हे काय असणार आहे? दुसऱ्या वर्षीचं व्याज. आता सुरुवातीला रक्कम किती आहे आपल्याकडं? सुरुवातीला रक्कम किती आहे? 17,000 आपल्याला भरायची होती प्लस व्याज किती? 2125 किती राहणार आहे? 19,125. त्यानंतर दुसऱ्या वर्षी शेवटी 9,125 त्याने फेडले. म्हणजेच काय? 19,125 मायनस 9,125 किती होईल? 10,000 रक्कम दुसऱ्या वर्षाच्या शेवटी देयक रक्कम काय राहील? 10,000 एवढी रक्कम द्यावी लागणार त्याला. त्या व्यक्तीला, त्या दुकानदाराला 10,000 एवढी रक्कम द्यावी लागणार दुसऱ्या वर्षी. पण वर्षीचं काय असणार आहे? व्याज लागू होणार आहे त्याला 12.5 गुणिले 100. तिसऱ्या वर्षीचं व्याज काय होणार आहे? 1,250. हे झालं तिसऱ्या वर्षीचं व्याज. आता तिसऱ्या वर्षीच्या शेवटी आपल्याला टोटल रक्कम किती द्यावी लागणार? 10,000 प्लस तिसऱ्या वर्षीचं व्याज 1,250 काय होईल? 11,250 रुपये काय आपल्याला तिसऱ्या वर्षीच्या शेवटी किती रक्कम द्यावी लागेल असं त्याने विचारले. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 11,250 रुपये त्याला द्यावे लागतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.